हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज आहे गौरी पूजनाचा दिवस आणि सकाळी आता उठल्यापासून गडबड चालूच आहे. तर उठल्यानंतर मी आधी नाश्ता करून घेतला आमच्यासाठी. आमचा नाश्ता वगैरे झाला आहे आता लगेच पुरण्यासाठी तर मी डाळ शिजत घातली होती. तर डाळ आता छान शिजली. आता ह्याच्यातलं पाणी काढून घेतलं आमटीसाठी. याचीच आमटी बनवणार, याला येळवणीची आमटी पण बोलतात. आणि आता पुरण बनवणार आहे तर त्या पुरणासाठी पुरणात घालायला गूळ टाकणार आहे मी. तर मी नेहमी पुरणपोळ्या गूळ घालूनच बनवते आणि ॲक्च्युली गुळाच्याच बनवतात. तर काही ठिकाणी साखर पण वापरतात, पण जे पदार्थ गूळ घालून आहे तर ते गूळ घालूनच बनवावे असं मला वाटतं. म्हणजे चुकीच्या ठिकाणी चुकीचं असं वापरलं तर त्या पदार्थाची टेस्टच जाते. तर असो, आता इथं मी गूळ बारीक करून घेते, कट करून एकदम. तर असं कट करून किंवा खिसून घेतला तर थोडंसं पुरण जे आहे तर ते लवकर होतं. तर इकडं आता आम्ही लगेच आता आरती करून घेतली सकाळी बाप्पांची, कारण एक वेळ राहिली की तशीच राहील म्हणून आधी आरती करून घेतली आणि मग दुसरं स्वयंपाकाला कंटिन्यू करेन मी. तर आरती झाली. आता ह्याच्यामध्ये डाळीमध्ये गूळ टाकून घेतला आहे आणि आता आधी थोडंसं पाणी आटवून घ्यायचं आणि मग गूळ टाकायचा छान. मग लगेच कारण पूर्ण शिजवून घ्यायचं. मग लगेच गूळ टाकला तर आधीच पाणी असतं त्याच्यात आणि लगेच वरून गूळ टाकला की ते जास्तच पाणी खूप होतं आणि पूर्ण पातळ होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मग थोडंसं पाणी आटल्यानंतर पूर्ण डाळीतलं मगच गूळ टाकायचं. तर पुरण तयार आहे. याच्यात वेलची पावडर पण टाकली. आता गरम गरम आहे तोपर्यंतच वाटून घेते आता. तर आता गौराई आहेत त्यामुळं मग ह्यांनी सुट्टीच घेतली, कारण एकतर या दोघींना बघत कामं होत पण नाहीत पटपट आणि मग गौराई वगैरे आहेत तर त्यामुळे त्यांच्याकडे पण लक्ष ठेवावं लागते, कारण दुखवतील वगैरे ही पण भीती वाटते. तर त्यामुळं मी इकडं स्वयंपाक बनवत होते आणि ह्यांनी मला बरीचशीच मदत केली. हे जे पदार्थ वगैरे सगळे बनवले होते तर ते सगळे प्लेटमध्ये घालून रॅप वगैरे करून ठेवले. तर सकाळी उठल्याच हे खरं तर ठेवायला पाहिजे होते, पण नाही झालं. तर आता 10-10:30 वाजलेत. तर तोपर्यंत आता पटकन हे सगळं करून मग गौराईला फराळाचं नैवेद्य दाखवायचं आहे सकाळचं. तर नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग मी स्वयंपाकाला लागले. तर आरती वगैरे लावून ठेवली, नैवेद्य दाखवला आणि मग स्वयंपाक करायला म्हणजे मगाशीच पुरण तर शिजवून ठेवलं होतं. आता आमटीची तयारी करते, तर त्यासाठीच माझी स्वयंपाकाची तयारी चालू होती. आणि मग पुढं थोडंसं जे काही डेकोरेशन वगैरे होतं किंवा काही थोडंसं अजून करायचं होतं तर ते ह्यांनी केलं. आणि आमटीसाठी तर मग मी खोबरं कट करून घेत होते, मसाला बनवायचा होता. तर जास्त काही मसाला नाही, लसूण आधीच सोलून ठेवला होता. लसूण, खोबरं, थोडंसं तीळ टाकलेलं. तीळ ऑप्शनल आहे, टाकलं तरी चालतात, नाही टाकले तरी चालतात. आणि थोडं जिरं. तर या सगळ्याच, कोथिंबीर तर असतेच नेहमी, तर या सगळ्याचं वाटण करून घ्यायचं होतं. आणि आता सणानिमित्त भाज्या तर खूपच महागल्यात, सगळ्यांना माहीतच असेल. तर मग आता यांच्यासाठी चहा यांनी घेतलाच नव्हता तर त्यांना चहा ओतून दिला. आणि इथं बघा आपलं फराळाचं काय काय बनवलं आहे. तर हे सगळे पदार्थ जे होते तर ते मी घरच्या घरीच बनवलेले, मला जेवढं शक्य होईल तेवढं बनवलं.
ह्यांच्यासाठी चहा दिल्यानंतर मलाही चहा बनवला. तर असं जास्त काही कामं असेल किंवा मला जरा कंटाळा आला तर मग मी नेहमी माझ्यासाठी 2 वेळा चहा बनवते. तर चहा घेतल्यानंतर थोडंसं फ्रेश वाटतं, म्हणजे पुढच्या कामाला सुरुवात केली की जरा अजून थोडंसं फ्रेश वाटतं. कंटाळा जरी आला असला तरी निघून जातो. तर आता लगेच मसाल्याचं वाटण करून घेतलं आणि आता फोडणीची तयारी करते. तर लसूण थोडा बाजूला ठेवला आहे, थोडासा वाटणामध्ये घातला आहे. तर वरून जी लसणाची ठेचलेलं फोडणी असते तर ती वेगळीच म्हणजे छान लागते. त्यामुळे असा ठेचून पण थोडासा घेतला आहे आणि थोडा वाटणामध्ये पण टाकला आहे. तर कढीपत्ता तोडायचं माझ्या आठवणीतच नव्हतं, तर यांना सांगितलं, मग यांनी मी आणून दिला मला कढीपत्ता. तर एक झाड आहे त्यामुळे ते एक टेन्शन नाही, जेव्हा लागेल तेव्हा घेता येतो. तर आता लगेच फोडणी देऊन घेते मी. आणि आमच्या इकडं दोन्ही पद्धतीनं बनवतात, म्हणजे एकच वाटण आणि एक तिखट आमटी आणि एक आळणी आमटी. आळणी म्हणजे त्याच्यात फक्त हळद वरणासारखं असतं, हे आहेच पाणी, डाळीचं पाणी आणि मसाला. आमटी तयार झाल्या दोन्ही. आता आमटी झाली तर भात पण थोडासा लावला आहे, म्हणजे जर या दोघींना भूक लागली तर भात आमटी देता येईल अशा हिशोबाने भात आमटी आधी बनवून घेतलं. आणि आता भांडी सकाळपासून खूप सारे पडलेले, पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटले तर भांडी जास्तच पडतात. तर आता लगेच भांडी घासून घेतली. भांडी वगैरे झाल्यानंतर लगेच मग पुरणपोळीसाठी पीठ मळून ठेवले. कणिक छान भिजली तरच पुरणपोळ्या चांगल्या येतात. आणि मग लगेच कपडे धुवून घेतले आणि कपडे धुवून झाले तोपर्यंत पीठ वगैरे पण छान भिजलेलं. तर आता 3-3:30 वाजले होते. पण आता मी तर सकाळपासून फक्त नाश्ता सकाळी केलेलं तेवढंच होतं. तर आता देवाला पण नैवेद्य दाखवणं गरजेचं आहे. त्यामुळं पटकन आता स्वयंपाक करायला चालू केलं. तर पुरणपोळ्या आता सगळ्या बनवणार नाही आहे, फक्त आता 4 ते 5च नैवेद्यापुरत्या, 1-2 आणि 2-3 कुणी खाल्ल्या तर म्हणून असं मग मी थोड्याशाच करून घेतल्या 4-5 आणि पहिल्या आधी देवाला नैवेद्य दाखवून घेतला. आज बटाटा पण संपला होता, तर त्यामुळे भाज्या आणायला पण जाणं शक्य नव्हतं. मग त्यामुळे बटाट्याची भाजी जी होती तर ती आज नाही बनवली. फक्त पापड तळून घेतले आणि भजी जी होती तर ती बनवली होती. तर पुरणपोळी, भजी, पुरण आणि भात आमटी एवढंच नैवेद्य दाखवला, पापड वगैरे. तर नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग पटकन संध्याकाळच्या हळदी कुंकवाची तयारी पण करायची होती. आणि काल पण रांगोळी काढली नव्हती, म्हणजे झालंच नव्हतं. तर आज तरी काढायची म्हणून फायनली मग रांगोळी काढून घेतली. तर आता जास्त दिवस झाले रांगोळी वगैरे काढली नाही आहे, त्यामुळं हात पण वळत नव्हता. तर काढली जशी जमेल तशी, तर बराचसाच वेळ गेला त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग माझंही आवरलं आणि आज हळदी कुंकू पण होतं. संध्याकाळी सगळ्यांना सांगून वगैरे आले बोलावून, तर सगळेजण आले होते. तर आतल्या बेडरूममध्ये जे होते तर ते गौराई बसवले होते, सगळ्यांना माहीतच आहे. तर आतमध्ये थोडं गरम होत होतं म्हणून मग सगळ्यांना बाहेर बसवलं इथं आणि मसाला दूध बनवलं होतं. मग आणि इकडं जे आहे तर ती वेगळी प्रथा आहे, हळदी कुंकवाला म्हणजे
खाऊचे पान, विड्याचं पान देतात आणि साखर वगैरे दिली जाते. तर आमच्या इकडं असं काही नव्हतं किंवा नसतं, म्हणून मग मी फक्त केळी देते, कारण हळदी कुंकवाला बोलवले असंच काय तर फळ वगैरे देतात किंवा पुरणपोळी वगैरे. तर मग मी केळी देते दरवर्षी. त्यानंतर फोटो वगैरे काढले. तर संध्याकाळची बघा पूजा कशी झाली. तर हळदी कुंकवाला सगळे म्हणजे एक सलग येत नव्हते, असे कोण मागं पुढं असं येत होते. तर एकवर येत होते, त्यामुळे थोडं इथं पण थांबावं लागत होतं. आणि मीही थोडंसं बाहेर आमच्या इथं सोसायटीमध्ये बसवले, तर त्यांच्याकडं जाऊन आले होते. जास्त काही लोक नव्हतेच राहायला, खरं तर गावीच गेले होते, त्यामुळे जास्त काही गर्दी वगैरे पण नाही झाली किंवा जास्त बायका पण आल्या नव्हत्या. तर मग जेवढ्या आले तेवढ्यांना हळदी कुंकू वगैरे दिलं आणि छान कार्यक्रम पार पडला आमचा. त्यानंतर मग गेली संध्याकाळची आरती. आज आरती करायला 9 वाजले होते, उशीरच झाला होता. त्यामुळे मग पटकन आधी आम्ही आरती करून घेतली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. आरतीनंतर मग पटकन बाकीचं स्वयंपाक, आमटी वगैरे तर होतीच सकाळची. मग भजी थोडीशी फ्राय करायची होती आणि पुरणपोळ्या होत्या त्या बनवायच्या होत्या. तर मग राहिलेल्या पुरणपोळ्या जे होत्या तर त्या मग आत्ता बनवल्या.
आणि यावेळीच्या पुरणपोळ्या ज्या होत्या तर त्या खूप छान अशा आल्या होत्या, म्हणजे बिलकुल असं कधी चुकून असं फाटलं वगैरे नाही किंवा पुरण वगैरे बाहेर नाही आल्या. खूप छान फुलत पण होते आणि एकदम खायला पण छान लागले. तर आजचा व्हिडिओ हा इथंच थांबवते. जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.